जीव गर्जना मिरासवाडी या संघाला. त्यांच्याबरोबर खेळ जागी तर सायकल घेऊन किती बघ आहे का बघ ठीक आहे बघ की टीव्हीत बघ की चला दोन्ही टीम अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचे आहेत विनंती करेन. आणि मिकी माऊस आपल्याला विनंती असेल ती बायसिकल विजेत्या खेळाडूंसाठी आहे त्यामुळे जागेवरती आणून ठेवा. पंक्चर जर झाली तर त्याचा पूर्ण खर्च तुम्हाला करावा लागेल. हा अकुट टप्प्याचा बॉल ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न मात्र जरूर झालाय. क्षेत्ररक्षक आहे आकाश फेकी केली आहे 9 सेकंड एंडला. आता कोणी मारला फटका संतोषने मारला की भरतने मारला कोणी मारला भरत नाही नॉन स्ट्राइकला कोण आहे आता संतोष आहे इकडे संतोषने मारला बॉलर कोण आहे तुझं नाव काय दिसतं प्रणव प्रणवच्या या बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर येतोय हा चौकार. 4 धावा मात्र मिळत आहेत. 5 धावा स्कोर कार्ड वरती मात्र पाहायला मिळत आहेत. पंचम षटक मात्र हाताळण्यासाठी प्रणव आलाय. बॉल पाठीमागे चाललाय घोषंगी क्षेत्रामध्ये डी झोन मध्ये 1 धाव. डिक्लेअर स्वरूपाची मात्र 1 धाव मात्र येत असताना मात्र पाहायला मिळते. देवा शिंदे यांच्याकडून संभाजी यांनी जर कॅच पकडली तर प्रत्येक कॅचला 100 रुपयाचं पारितोषिक. फ्लिप करण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर व्हाईट बॉलचा इशारा लेग स्टिकच्या बाहेर टाकलाय. व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या 7. मोठ्या फटक्यासाठी जाण्याचा प्रयत्न 30 सर्कलच्या आतमध्ये चांगला स्टॉप तिथे केलाय. 1 धाव कंप्लीट. सिंगल येत असताना मात्र पाहायला मिळते. लोअर फुलटॉस बॉल त्याच्यावरती आक्रमण केलंय आणि बॉल धडकतोय सरळ डीप स्क्वेअर लेग सीमा रेषा फार येतोय हा षटकार. पहिला पंचमचा खेळ समाप्त होतोय. टीमची धावसंख्या 14 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचली आहे. जिथे आपण पाहायला गेलं तर संतोषच्या बॅटमधून 1 षटकार, भरतच्या बॅटमधून 1 चौकार. टीमची धावसंख्या 14. राधे
राधे आलाय गोलंदाजी ट्रॅकवरती. मॅचला थोडीशी गती देऊया कारण वेळेचा निर्बंध आहे. ओहो बीट करून पाठीमागे जात असताना मात्र पाहायला मिळतोय. जिथे आपण पाहायला गेलं तर हा बॉल चांगल्या टप्प्यावरती रिलीज केलाय. हा हा लास्ट गट हा स्पीड अप ठेव तू शांत नको बसू बाळा. हो ते आता काय त्यांचं चाललंय बघा ना. फटका फसलाय. बॉल हवेत आहे. कॅचचा कॉल. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये पकडण्याचा प्रयत्न. विकेट. ओ युटी आउट. नवीन बॅटर लगेच या. वेळेचा निर्बंध आहे. थोडस स्पीडअप घेऊया. सन्मान्य आदरणीय संभाजी कदम साहेब हे देखील इथे उपस्थित होतात. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम सर. आपलं देखील स्वागत आहे. येस अंपायर. येस अंपायर. नो बॉल. फील्ड. हा येस फील्ड. येस अंपायर जो डिसिजन असेल तो निर्णय मान्य करावा लागेल कारण पंचाशी वाद घालू नका. जो डिसिजन असेल 5-4 असा काहीतरी नियम आहे. नो बॉल. फील्ड चेंज केली तुम्ही. नाही आता बॉल टाकला ना. विकेट कॅन्सल. हा तेच विकेट कॅन्सल आहे ना. येस मग या बॉल अंपायर या बॉलवरती किती धावा असतील? मग आता फक्त नो बॉल. नो प्लस वन. नो प्लस वन. येस 2 धावा. डिक्लेअर डिक्लेअर. नो प्लस वन म्हणजे 1 धाव पडून काढली त्याने. ओ शॉर्ट बॉल पुल केलाय. शॉर्ट पुल. पुल होतं सक्सेसफुल. वंडरफुल पॉवरफुल स्ट्रोक. षटकार. फ्री हिटचा बॉल होता. मेजवानी स्वीकारली या फलंदाजांनी आणि त्याच्यावरती मात्र षटकाराची मोहर लगावली. 6 धावा. संध्याकाळच्या सत्रामध्ये प्रेक्षकांसाठी मेजवानी लकी ड्रॉ. रविवारचा दिवस प्रेक्षकांसाठी भवानीनगर सळवे संघाचं हे आयोजन. लकी ड्रॉ. लोड फुलटॉस बॉल इनफिल्डच्या वरून उडवलाय. लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षक वेगाने तो बॉल पर्यंत. एकच धाव मात्र मिळते. सिंगल येत असताना मात्र पाहायला मिळाली. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे 24 या धावसंख्येवरती. 24. फटका फसलाय. क्षेत्ररक्षकाकडनं चुकी होते. त्याच्या डोक्यावरून बॉल दस्तक पे मस्तक देत बॉल सीमा पार येतोय. चौकार. परत वेगळा बिग हिट केलाय. बॉल चाललाय वावराच्या बाहेर. बांधाच्या पल्याड. बॉल सीमा पार येतोय हा षटकार. ढकला की म्हणा बॅट न तिथं उभा असेल तर. गणेश गणेश बॉल न ढकल. बॅट न ढकल ना. आला आला.
षटकार आलाय, ओव्हरची समाप्ती होते. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे. सोडून दिला सिक्सच्या भरपूर बाहेर होता. सोन्या आलाय गोलंदाजीसाठी. शॉर्ट बॉल होता, पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न. शॉर्ट ऑन पूल इथे अडवण्याचा प्रयत्न चांगला राहिला आहे, परंतु पाहावं लागेल. यस, पंचांचा इशारा येतोय. एक टप्पा घेत बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकारासाठी 4 धावा. सोन्या नाव आहे नाही, ह्याचं नाव काहीतरी वेगळं टाकण्याचं. सोन्या तिथे काल झालं. सोन्या परत एक वेळा मोठा फटका आलाय का? हो, जबरदस्त स्ट्रोक. आणखीन एक मोठा ब्लास्ट. संतोषच्या बॅट मधून षटकार. भाऊ सूर्यवंशी यांच्या माध्यमातून मात्र आणखीन एक षटकार आला. हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक. पंचांचा इशारा नो बॉल. पुन्हा टाकावा लागेल. नो बॉल. फ्रीडचा बॉल, त्याच्यावरती आक्रमण केलंय. क्षेत्ररक्षक आहे, फेकी केली आहे. एकच धाव. चांगली सुरुवात केली आहे टीम मिरासवाडी या संघाने, कारण ज्या पद्धतीची स्टार्टअप पाहिजे होता तो स्टार्टअप मात्र नक्कीच पाहायला मिळाला टीम मिरासवाडी संघाकडनं. जिथे आपण पाहायला गेलं तर संतोषच्या बॅटमधून आतापर्यंत 3 षटकार आलेत. भरतने देखील चांगली साथ दिली आहे. टप्पा पडण्याचा थोडासा खालती राहिला आहे. बीट करून बरोबर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल विसावतोय. व्हाईट बॉल. पुन्हा टाकावा लागेल. आव्हान तर धावसंख्येमध्ये भर पडेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव स्कोअर कार्ड वरती नक्कीच ऍड केली जाईल. ओ, लॉफ केलंय बॉलला. हा देखील बॉल चाललाय लांब 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 लांब, खूप लांब. षटकार येतोय. 6 धावा आल्या शेवटच्या बॉलवरती. टीमची धाव संख्या 53 धावा. चला मॅच स्पीडअप करा थोडस. वेळेचा निर्बंध आहे. बरोबर आपण पाहिलं तर घड्याळामध्ये 2 वाजलेत आणि आपण पाहिलं तर अजूनही आपण 3 मॅचेस पाठीमागे आहोत. बॅटला ब्रश झालाय. चेंडू गोशंकी क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. 1 धाव मात्र मिळेल. आदर्श आलाय गोलंदाजीसाठी. फुल टॉस बॉल, त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेला. ऑन दी अप फटका. बॉल एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. येतोय चौकार. चौकार मारला ना. आणखीन एक मोठा ब्लास्ट पाहायला मिळतोय. एक टप्पा घेत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. चौकार येत असताना मात्र पाहायला मिळतोय. आज खऱ्या अर्थाने पाहिलं तर ज्या खेळाडूची चर्चा संबंध
ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये पाहायला मिळते तोच हा बॅटर मैदानाच्या आतमध्ये संतोष. आणखीन एक क्लास शॉट मात्र पाहायला मिळाला. आता समोरच्या दिशेला आक्रमण केलंय. हवाई हल्ला, हवाई सफर, बॉल बाउंड्री लाईनच्या पार येतोय हा षटकार. षटकारांचा पाऊस पाडतोय मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू चाललाय घोषंगी क्षेत्रामध्ये. तिथे एक धाव मात्र येईल. टीमला अगदी एक चांगलं टार्गेट सेट करून देण्याचा प्रयत्न मात्र टीम मिरासवाडीचा राहिला. इनिंगची होते समाप्ती. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 69 धावा आणि 70 धावांचं लक्ष समोर ठेवलंय टीम मंदूर कोळे संघासमोर मिरासवाडी संघाकडनं. आतापर्यंतचा हायएस्ट स्कोर असेल मी म्हणेन या स्पर्धेतला. 70 वन ऑफ द बेस्ट स्कोर इन भवानीनगर चषक 2026. सर्वाधिक उच्चांक गाठणारा या स्पर्धेतला स्कोर उभा केलाय अर्थातच टीम मिरासवाडी या संघाने. शिवगर्जना मिरासवाडी संघ बॅटिंग करण्याचा प्रयत्न खूप चांगला राहिला. टॉस जिंकला तर मंदूर कोळे संघाने फिल्डिंग घेतली होती. फिल्डिंगचा निर्णय घेतल्यानंतर बॅटिंगसाठी मिरासवाडी संघाला आमंत्रित केलं आणि बॅटिंग करत असताना 69 धावांचं टार्गेट सेट केलंय. 70 20 बॉल 70 करायचे आहेत म्हणजे टीम चला बॅटर लगेच पाठवायचंय मंदूर कोळे टीम. मॅचला स्पीडअप करूया. 69 धावांचा टार्गेट सेट केलाय. पाहावं लागेल कशा पद्धतीने कंप्लीट केलं जाईल. 20 बॉल 70 धावा. भलं मोठं आव्हान. डोंगर मोठा आहे. पोखरावा लागेल. वाट शोधावी लागेल. टीम मंदूर कोळे टीम आपला अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. बघा तुमची बॅटिंग आहे. फिल्डिंग होती ठीक होतं पण आता बॅटिंग आली आहे त्यामुळे एक्स्ट्रा प्लेयर आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. कारण बघा ही स्पर्धा ना लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे त्यामुळे स्कोर अपडेट करते वेळी तुमच्याच खेळाडूची नावं त्या पट्टीवरती येत नाही आहेत. त्यामुळे विनंती करेन की तुम्हाला
अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. टीम मंदूर कोळे संघ. पहिलाच बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. तिथे आपण पाहायला गेलं तर कुठलीही धाव नाही आहे या बॉलवरती. अक्कू टप्प्याचा बॉल होता. बीट करून मात्र पाठीमागे चाललाय. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा पुन्हा टाकावा लागेल. अवंतर धाव संख्येमध्ये भर पडेल. पुन्हा एकदा एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव स्कोर कार्डवरती जरूर ऍड होत असताना मात्र पाहायला मिळेल. परत एक वेळा व्हाईट बॉल. बीट करून पाठीमागे चाललाय. चांगला बॉल तिथे. चांगली गोलंदाजी मात्र नक्कीच पाहायला मिळाली. दोन बॉल अजूनही शिल्लक आहेत. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर चुरशीच्या मॅचेस पाहायला मिळाल्या. परत एक वेळा चांगला टप्पा. चांगली लाईन लेंथ मात्र हाताळणी. बीट करून पाठीमागे गेला हा बॉल. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल येत असताना मात्र पाहायला मिळतोय. आता अंतिमचा चेंडू. शेवटचा बॉल. आणखीन एक स्विंग अँड मिस. फक्त अवांतर 2 धावा आल्यात स्कोर कार्डवरती आणि त्यानंतर सर्वच्या सर्व बॉल डॉट बॉल हाताळले. काय षटक राहिलंय रोहितचं. अप्रतिम गोलंदाजीचा नमुना पेश केलाय. पॉवर प्लेचं षटक त्याने हाताळलं आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये दबदबा पाहायला मिळाला गोलंदाज रोहितचा. आता येणारे बॉल 15 आणि 15 बॉलमध्ये अजूनही 68 धावांचा पाठलाग करायचा टीम मंदूर कोळे संघाला. मोठं आव्हान आहे. मंदरुळ कोळे टीमला 70 धावांचा पाठलाग करायचा आहे. नवीन गोलंदाज वापरला जातोय गणेश. कालच्या दिवसामध्ये गणेश शिंदे चमकला होता. आजच्या दिवसामध्ये हा गणेश चमकेल का. शॉर्ट बॉल होता. पुल करण्याचा प्रयत्न. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव तिथे प्राप्त होत असताना मात्र पाहायला मिळाली. या बॉलच्या पाठीमागे एक धाव आली आहे. टीमची धाव संख्या पुढे सरजवते. जाऊन पोहोचते फक्त आणि फक्त 3. चांगला बॉल तिथे हाताळलाय. डिक्लेअर स्वरूपाची एक धाव. मोठ्या फटक्यापासून थोडंसं वंचित ठेवलं गेलंय. चांगली सुरुवात दोन्ही टीम कडून झाली, परंतु बॅटिंग करणारी टीम मंदूर कोळे टीमला अगदी मोठे फटके खेचावे लागतील. परत एक वेळा आखूड टप्प्याचा बॉल दिशा देण्याचा प्रयत्न. बीट करून पाठीमागे चाललाय चेंडू. आलाय डॉट बॉल. स्लोवर डिलिव्हरी पाहायला मिळाली.
या बॉलच्या पाठीमागे कुठली धाव आलेली नाहीये. चांगली गोलंदाजी राहिली आहे. आणखीन एक बॉल डॉट बॉल येत असताना मात्र पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये वळणारा हा चेंडू. फटका बसलाय. बॉल हवेत आहे. अगदी कव्हर रिझन मध्ये बॉल ढकललाय. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न वेगाने 2 धावा घेण्याचा प्रयत्न रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. प्रयत्न चांगला होता परंतु फेकी तेवढीच चांगली पाहायला मिळाली. विकेट किपर एंडकडे थ्रो अगदी वेगाने केला गेला आणि रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद. ओव्हरची होते समाप्ती. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 5 या धावसंख्येवरती. संध्याकाळच्या सत्रामध्ये प्रेक्षकांसाठी मेजवानी. प्रेक्षकांसाठी आपण पाहिलं तर लकी ड्रॉ होण्यात आलेला आहे. खेळाडू देखील त्याच्यामध्ये भाग घेऊ शकतात. 2 कूलर, 3 पैठणी साड्या आणि आयवा कॅचसाठी देखील पारितोषिक आहे. हे सळवे गावचं आयोजन आहे. कुठलीच कमी भासत नाहीये. 4 साड्या बघा. आज आणखीन एक साडी वाढवली आहे. बबल्या देखील उपस्थित आहे व्यासपीठावरती. कालच्या दिवसामध्ये भरपूर चांगला खेळ त्याने केला परंतु आज वडिलांच्या पावलावरती पाय ठेवत असताना त्याच्या माध्यमातून देखील क्रिकेटचे धडे तो आज या मैदानाच्या आतमध्ये गिरवतोय. नाव काय रे? निशम नवनाथ कदम. प्रयत्न चांगला होता परंतु प्रयत्नांना यश मिळत नाहीये. वेलकम टीम शिवशक्ती वाटोळे संघ इन ऍक्शन नेक्स्ट मॅच मध्ये पाहायला मिळेल आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम अर्थातच शिबेवाडी संघ खेळताना पाहायला मिळेल. शेवटचा बॉल. आता विजेता कुसरूड आणि ही आता जितल ती. शेवटचा कुठे एक ओव्हर बाकी आहे. संपलीच आहे अशी पण लक्ष 70 आहे. नाही होईल. नाही विजेता 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 कुसरूड आणि ह्याच्यातनं जितल तो. ओव्हरची समाप्ती झाली. आता टीमची धावसंख्या आपण पाहिली तर फक्त आणि फक्त 9 धावा आणि आता टीमच्या विजयाकडे वाटचाल करायची असेल तर भरपूर वेळ निघून गेलाय. 5 बॉल 61 अशक्यचं आव्हान. आज संपूर्ण मंदूर कोळे टीम बॅट्समन सर्वांना आज बॅटिंग भेटणार आहे. आशिष आलाय अंतिमचं षटक घेऊन आणि आशिष या नावात जादू आहे. आशिष या नावात जादू. आशिष नावामध्ये टॅलेंट आहे. कारण गोलंदाजीमध्ये आशिष, कॉमेंट्रीमध्ये आशिष चांगलं समीकरण पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. चांगला बॉल तिथे हाताळलाय आशिषच्या माध्यमातून. औपचारिकता शिल्लक आहे. हाही बॉल डॉट बॉल येत असताना मात्र पाहायला मिळतोय. जिथे आपण पाहायला गेलं तर आज
एक वेगळं आयोजन पाहायला मिळतंय. 4 बायसिकल पाहायला मिळत आहेत. आणखीन एक चांगला बॉल औपचारिकता शिल्लक असताना मात्र पाहायला मिळते. चला टॉस साठी कुसूड संघ टीम कॅप्टन या. विशाल शेठ कदम यांच्या शुभ हस्ते आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करणार आहोत. आणि चला शेवटचा बॉल आहे. टीम कुसरूड संघ या. एका बाजूला आई मळाई देवी कुसरूड संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम विजेता संघ. या मॅचचा हिरो, प्लेअर ऑफ द मॅचचा किताब आपण देऊयात. या मॅचचा हिरो ठरलाय संतोष ठरतो या मॅचचा हिरो. ज्या पद्धतीने मात्र बॅटिंग राहिली, वैयक्तिक 36 धावांची बहारदार खेळली, षटकार चौकाराची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना पाहायला मिळाली.